नमस्कार. आज खूप वर्षांनी मी आज CPAला म्हणजे कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन या इथे आली आहे. जिकडनं मी माझं किमोज म्हणजे जेव्हा कॅन्सरचे जेव्हा ट्रीटमेंट माझी चालू होती तेव्हा मला किमोज लागले 38. त्या किमोजला ज्यांनी मला मदत केली ते म्हणजे कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन. आज या छानशा वातावरणात जी मुंबईच्या अगदी मध्यभागी आहे आणि माहिती पण नाही की इतकं छान आहे हे वातावरण. बघा अशा ठिकाणी CPAचं हे चेकिंग सेंटर म्हणजे जिथे तुम्ही येऊन OPD फ्री OPD असते त्यांची. आज फ्री OPD आणायचे मी आली आहे तर ते आज आपल्याला बरेचसे पेशंट्स थांबलेले असतात की आपला नंबर कधी येईल. ही OPD आहे. OPDमध्ये बऱ्याचशा डायग्नोज केलं जातं आणि बऱ्याच जणांना हेल्प केली जाते. इथे आपल्या नीता मोरे मॅडम आहेत आणि ज्यांनी मला मदत केली त्या आणि मीनल परब. सिरियसली पेशंट इथे कधीच फील नाही करत की ते पेशंट आहेत अँड रिअली अ व्हेरी गुड हेल्प अँड व्हेरी नाईसली इट इज हँडल. यू कॅन सी हिअर. तुम्ही या, तुम्ही अनुभव घ्या, मग तुम्हाला खरंच समजेल की CPA कसं काम करतं. बरेच वर्षांनी आज तोच अनुभव थांबण्याचा, मीटिंग, कधी आपला नंबर येतो आहे आणि कधी आपल्याला चेकिंग केलं जातं. हा अनुभव घेताना खरंच एक वेगळं वाटतं आहे. बट नॉट ॲज अ पेशंट बट आज मी इथे आली आहे एक व्हिजिटर म्हणून. तर खरंच आजचा अनुभव खूप वेगळा असेल. आज आपण भेटूया नीता मोरे मॅडमना आणि मीनल परब मॅडमना. तेच सांगतील तुम्हाला की कसे ते वर्क करतात, CPA कसं वर्कआउट करतात. एक्झिक्युटिव्ह ऑफ CPA, डिरेक्टर ऑफ CPA. त्या आपल्याला CPAबद्दल बरंच काही सांगतील कारण का ह्यांच्या अत्यार इथे बघा हे जे आहे हे आमच्या मॅडमना मिळालेले खूप छान अवॉर्ड्स आहेत. सो यू कॅन सी. खूप भरलेलं आहे, जागा नाही आहे. इथे आला ना की पेशंट म्हणून विसरून जातो की आम्ही पेशंट आहोत. येस मॅम, सांगा आम्हाला CPAबद्दल. थँक्स तीर्था. कॅन्सर पेशंट एड असोसिएशन ही संस्था गेली 54 वर्ष गरीब आणि गरजू कॅन्सर रुग्णांसाठी काम करते. मुख्य उद्देश आहे टोटल मॅनेजमेंट ऑफ कॅन्सर. पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सेपासून पुनर्वसनापर्यंत कॅन्सर पेशंट एड असोसिएशन काम करते आणि ही संस्था मिस्टर YK सपूर चेअरमॅन कॅन्सर पेशंट एड असोसिएशन यांनी 1969 साली एक विजनवर सुरू केली. म्हणजे मनात तसा मोठा उद्देश नव्हता जेव्हा संस्था सुरू झाली तेव्हा, पण जसजसं काम वाढलं गेलं, कॅन्सर वाढला गेला समाजामधला, तेव्हा ठरवलं गेलं की बाकीच्या पण अंगांचा विचार केला पाहिजे आणि त्यामुळे जे आमचं मर्यादित होतं जे कॅन्सर पेशंटना मदत करणं, त्यांचे काही गरजा लक्षात घेऊन त्यांच्यावर काम करणं, पण नंतर समाजामधला हा जो बदल लक्षात आल्यानंतर संस्थेने बरेच निर्णय विभाग सुरू केले की ज्याच्यामध्ये माझा विभाग होता जो अवेअरनेस अर्ली डिटेक्शन म्हणजे पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा आणि त्याबरोबरच कॅन्सरचं निदान जर झालं तर वेळीच आपण पेशंटला सावरू शकतो, त्यांना त्या मोठ्या आजाराकडे जाण्याची संधी राहत नाही. तर याच्यासाठी पूर्व प्राथमिक चिकित्सा किती महत्त्वाची आहे याचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी जनजागृती अभियान पूर्ण भारतभरावर एक आखले गेले आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4,25,000 पेशंट्सना आतापर्यंत मदत केली आहे. आम्हाला सुवर्ण संधी मिळाली की बॉर्डरवर जाण्याची. LOC इंडियन आर्मीने आम्हाला सिलेक्ट केलं मग ऑल दी NGOज आणि आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच बॉर्डर्स कवर केलेल्या आहेत आणि तिथे जाऊन आम्ही सोल्जर्स आणि त्यांच्या फॅमिलीचं चेकअप केलेलं आहे. तसंच आम्ही खूप इंटिरियर जाऊन पूर्ण भारतभर काम केलं आहे आणि केलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. कारण कॅन्सर झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये बरेच प्रश्न असतात
की आता पुढे लाईफ स्पॅन कमी होणार, मग आपण कुटुंबाबरोबर नाही राहणार, पण कॅन्सर होऊ नये म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा याच्यासाठी आम्ही निरनिराळ्या ठिकाणी जाऊन कॅम्प्स करतो. तसेच आमच्या इन हाऊसमध्ये ही फॅसिलिटी आम्ही प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या बुधवारी आयोजित करतो आमच्या महालक्ष्मी सेंटरला. आणि मला असं वाटतं, माझं सगळ्यांना आव्हान राहील की वर्षातून एकदा तरी तुम्ही अशा या चेकअपचा लाभ घ्यावा आणि ही मोफत तपासणी तुम्हाला आम्ही अवेलेबल करून देऊ. आणि जर तुम्ही ते घेतली तर वेळीच काही त्रास असेल तर त्याला आपण उपाय करू शकतो. आणि कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्याही फ्री देतो. तर नक्कीच इथे येऊन लाभ घ्यावा. थँक्यू. हे आमच्या मीनल परब, ज्यांच्याबद्दल मी बरेच वेळा तुम्हाला सांगितलं आहे, ज्यांनी मला लहान असल्यापासून म्हणजे जेव्हा मी माझं किमोज चालू केलं तेव्हापासून मला ज्यांनी मदत केली ते ह्या. आणि नीता मॅम, थँक्यू सो मच. लव यू.